बातमी आहे ती रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे या संदर्भात होणाऱ्या सक्तीची। याबाबत दोन्ही बाजूंनी तीव्र स्वरूपात भूमिका घेतल्या जात असताना मनसैनिक आणि शिवसैनिक यांच्यातही मुंबईतल्या दहिसर परिसरामध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला। दहिसरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर वातावरण तापलं होतं। मनसेच्याकडून संजय निरुपम यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। मनसैनिकांकडून संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेकही झाली। तसंच निरुपम यांच्या वाहनातल्या टायरची हवा काढण्यात आली होती। प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है। भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए, ये हमारा निवेदन है। शिंदेना मी विनंती करतो, एकनाथ शिंदेना आजची हकालपट्टी करावी, त्याला काढून टाकावं इकडे। तर मराठी भाषेचा विरोध महासभांच्या नावाने तुम्ही पक्ष खोलला आणि इथे तो विरोध करतो मराठी भाषेला। शिकायला वेळ कॅन्सल करा, आजची हकालपट्टी करा। मराठीचा विरोध झाला तर आम्ही त्याला विरोध करा, 100% विरोध करा। 25-30 वर्ष रिक्षा चालवत आहेत, त्यांना मराठी येत नाही, हे दुर्दैव आहे ना। आणि मराठी माणूस आपला गप्पा बसतो, तेही आपलं दुर्दैव आहे। मराठी माणसात आगा आला पाहिजे। मनसे कधीही त्याच्या रस्त्यावर उतरणार आणि अशा लोकांना आम्ही विचार पण नाही।